शिवजन्म, एक दैवी उदय. सायंकाळ उतरू लागली होती. सह्याद्रीच्या कड्यावर सूर्य रक्तवर्णी झाला होता. गडावरील नगारे थांबले होते, पण निसर्ग जणू काहीतरी अद्भुत घडण्याची चाहूल देत होता. वाऱ्याची झुळूक थंड होती. पाखरे घरट्याकडे परतत होती. आकाश केशरी, जांभळे, सुवर्ण छटांनी रंगले होते. त्या क्षणी किल्ल्याच्या कड्यावर उभी होती एक स्त्री, एक माता, एक संकल्पशक्ती. ती म्हणजे राजमाता जिजाऊ. तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, भीती नव्हती, होता तो फक्त एक ज्वालामुखी संकल्प. ती म्हणाली, या भूमीत अन्यायाचा अंधार पसरला आहे. आया बहिणींची अब्रू धोक्यात आहे. रयत भीतीने थरथरते आहे आणि आपण शांत बसायचं. तिचा आवाज वाऱ्यावर स्वार होऊन सह्याद्रीला भिडला. आई शिवाई, मला असा पुत्र दे जो अन्यायाचा नाश करेल, जो धर्मरक्षणासाठी तलवार उचलेल, जो रयतेचा राजा होईल. हा पुत्र माझा नसेल, तो स्वराज्याचा असेल. त्या रात्री कवाडे बंद झाली. दिव्यांचा मंद प्रकाश, हातात भगवद्गीता. उमाबाईंच्या ओठांवर श्लोक घुमू लागले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि त्या शब्दांबरोबर जणू ब्रह्मांडात काहीतरी हल्ले. जिजाऊंच्या वेदना वाढू लागल्या. बाहेर श्वास रोखलेले चेहरे, आकाश स्थिर झाले. वारा थांबला. क्षणभरासाठी काळही जणू थांबला. आणि मग एक किलबिलाट, एक तेजस्वी दिव्य स्वर. दार उघडले. पुत्र झाला, पुत्ररत्न जन्मले. क्षणात गड दणानून गेला. नगारे घुमले, साखर वाटली गेली. सह्याद्रीच्या कुशीत आनंदाचा जणू ज्वालामुखी उसळला. त्या बालकाचा चेहरा मंद दिव्याच्या प्रकाशात तेजस्वी दिसत होता, जणू स्वतः सूर्याचा अंश पृथ्वीवर अवतरला होता. दुसऱ्या दिवशी भविष्यवाणी. पंडितांनी पत्रिका उघडली. फाल्गुन वद्य तृतीया, शालिवाहन शके 1551, सूर्यास्ताची वेळ, हस्त नक्षत्र, सिंह लग्न. क्षणभर थांबले आणि त्यांच्या डोळ्यात विस्मय चमकला. हा साधा बालक नाही, हा भविष्यात छत्रपती होईल. धर्म, नीती, न्याय यांचा अधिराज्य स्थापेल. स्त्रीचा मान सन्मान राखेल. स्वराज्य निर्माण करेल. दाही दिशांत याचा जयघोष दुमदुमेल. हा रयतेचा राजा होईल, जाणता राजा. क्षणभर साऱ्या सभागृहात शांतता. जिजाऊ बालकाकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते इतिहास जन्माला आल्याचे होते. त्या मनोमन म्हणाल्या, आई शिवाई, आजपासून हा पुत्र माझा नाही, तो रयतेचा आहे. त्याला घडवण्याची शक्ती मला दे. त्याच्या तलवारीत धर्म असू दे, त्याच्या हृदयात करुणा असू दे आणि त्याच्या नावाने युगानुयुगे जयघोष होत राहू दे. त्या रात्री सह्याद्रीने एक गुपित जपले. एक बालक जन्माला आला नव्हता, एक युग जन्मले होते. ते बालक पुढे झाले, श्री छत्रपती शिवाजी महाराज. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.